श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुझ्या डोळ्यात आता अश्रू असतील, जर तू एकटा बसून रात्री रडत असशील, जर तुला वाटत असेल की आता आयुष्यात काहीच उरलं नाही, तर हा व्हिडिओ स्किप करू नकोस. कारण स्वामी समर्थ तुझ्यासाठी असा संदेश घेऊन आले आहेत, जो तुझ्या आयुष्यातील अंधार एका क्षणात दूर करणार आहेत. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, बाळा, अजून थोडा धीर धर. तुझे अश्रू मी पाहतोय. तुझं दुःख आता संपण्याच्या मार्गावर आहे. हा संदेश फक्त ऐकू नकोस, तो मनापासून अनुभव. कारण या व्हिडिओच्या शेवटी स्वामींचा असा आशीर्वाद आहे, जो तुझ्या आयुष्याला नवसंजीवनी देणार आहे. कदाचित आजचा हा व्हिडिओच तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल. म्हणून हात जोडून एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐक. कारण आज स्वामी तुला ते सांगणार आहेत, जे तुझं रडणारं मन शांत करून नवीन आशेचा किरण देईल. चला ऐकूया स्वामी समर्थांचा आजचा हृदयाला स्पर्श करणारा संदेश. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्ही आज खूप दुःखी असाल, जर डोळ्यात अश्रू असतील, जर मनात असंख्य प्रश्न असतील, आणि जर वाटत असेल की आता आयुष्यात काहीच उरलं नाही, तर हा संदेश तुझ्यासाठीच आहे. आज स्वामी समर्थ तुझ्याशी बोलत आहेत. ते सांगत आहेत, बाळा, रडू नकोस. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. तुझे दुःख संपण्याची वेळ जवळ आली आहे. भक्तांनो, जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येत असते. कोणीही असा नाही ज्याने कधीच वेदना अनुभवल्या नाहीत. कधी आपलेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत. कधी मेहनत करूनही यश मिळत नाही. कधी परिस्थिती इतकी कठीण होते की मन खचून जाते. तुम्ही विचार करता, देवा, माझ्याच वाट्याला इतकं दुःख का आहे? पण लक्षात ठेवा, ज्याच्यावर परमेश्वराची विशेष कृपा असते, त्याची परीक्षा जास्त घेतली जाते. सोने जेव्हा अग्नीत तापते, तेव्हाच ते अधिक तेजस्वी बनते. तसंच तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी तुला तोडण्यासाठी नाहीत, तर घडवण्यासाठी आहेत. आज तुम्ही रडत असाल, एकटे बसून अश्रू ढाळत असाल, कोणाशी मन मोकळं करायला कोणी नसेल, पण बाळांनो, तुम्ही एकटे नाही आहात. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, तर ही शक्ती आहे. हा विश्वास आहे. ही अशी ढाल आहे, जो कोणत्याही संकटावर मात करू शकते. आज जर कोणी तुम्हाला दुखावलं असेल, विश्वासघात केला असेल, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला असेल, तर रडू नकोस. कारण कर्माचा न्याय अटळ आहे. ज्यांनी तुला त्रास दिला आहे, त्यांना त्यांच्या कर्माची फळं नक्कीच मिळणार आहेत. तुझं काम सूड घेणं नाही, तुझं काम स्वतःला मजबूत बनवणं आहे. लक्षात ठेव, वादळ जेव्हा येतं, तेव्हा मजबूत वृक्ष आणखी घट्ट उभा राहतो. तसंच तुमचं मनही मजबूत करा. कधी कधी जीवनात अशी वेळ येते की सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. प्रयत्न करूनही यश मिळत नाही. मनात नकारात्मक विचार येतात. अशा वेळी स्वामी सांगतात, अंधार कायमचा नसतो, पहाट उगवतेच. आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल, पण उद्या प्रकाश नक्कीच येणार आहे. जशी रात्र कितीही काळी असली तरी सूर्य उगवतोच, तसंच
तुमच्या आयुष्यातही आनंदाचा सूर्य उगवेल. फक्त धीर सोडू नकोस. बाळांनो, रडण्यात कमजोरी नाही. अश्रू हे मन हलकं करण्याचं साधन आहेत. पण कायम रडत बसणं योग्य नाही. अश्रू पुसा, उठा आणि नव्याने सुरुवात करा. स्वामी समर्थ सांगतात, हरलेला तो नसतो जो पडतो, हरलेला तो असतो जो पुन्हा उठत नाही. तुम्ही कितीही वेळा पडा, पण प्रत्येक वेळी नव्या ताकदीने उभे राहा. जर आज तुमच्याकडे कोणी नसेल, कोणी विचारपूस करणारं नसेल, कोणी तुमच्या भावना समजून घेत नसेल, तर लक्षात ठेवा, संपूर्ण जग सोडलं तर स्वामी कधीच सोडत नाहीत. ते तुमच्या प्रत्येक श्वासासोबत आहेत. तुमच्या प्रत्येक वेदना त्यांना कळतात. तुम्ही फक्त मनापासून त्यांना हाक मारा. डोळे बंद करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की तो तुमच्या मनातील भीती, दुःख आणि नैराश्य दूर करतो. कधीकधी आपण स्वतःलाच कमी समजतो, आपल्यातच काही क्षमता नाही असं वाटतं. पण स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्यात अमर्याद शक्ती आहे. तुम्ही खूप खास आहात. तुमच्यात अशी ताकद आहे जी तुम्हालाच अजून माहिती नाही. आजच ठरव, मी हार मानणार नाही. मी रडून थांबणार नाही. मी पुन्हा उभा राहीन. हे दुःख कायमचं नाही. ही वेळ निघून जाईल. आज जे अश्रू आहेत तेच उद्या आनंदाश्रू बनतील. आज जे अपयश आहे तेच उद्या यशाची कहाणी बनेल. आज जे लोक तुझ्यावर हसत आहेत तेच उद्या तुझ्या यशाला सलाम करतील. फक्त विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी ठेव. श्रद्धा म्हणजे विश्वास, सबुरी म्हणजे संयम. विश्वास ठेवा की सर्व काही चांगलं होईल, आणि संयम ठेव कारण योग्य वेळ येण्यासाठी थोडा काळ लागतो. बीज जमिनीत टाकल्यावर लगेच झाड होत नाही, त्याला वेळ लागतो. तसंच तुमच्या मेहनतीचं फळही योग्य वेळी मिळेल. आज तुम्ही जे दुःख सहन करत आहात तेच उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. म्हणून रडू नकोस, खचू नकोस, हार मानू तर नकोस. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. ते सांगत आहेत, बाळा, अजून थोडा धीर धर. तुझ्यासाठी सुंदर भविष्य तयार आहे. भक्तांनो, जर आज दुःखात असाल तर हे लक्षात ठेवा, तुमचे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. तुमच्या संघर्षाचं फळ नक्कीच मिळेल. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. डोळे बंद कर आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील अंधार लवकरच संपेल आणि नव्या आनंदाची पहाट नक्कीच उगवेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.